नमस्कार, मी सचिन शिंदे। आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल। आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे। बनावट कागदपत्रांच्या आधारे ती दशकापासून बेल्ह्यात वास्तव्यास राहून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बांगलादेशी बोगस डॉक्टरला दहशतवादी पथकाने गुरुवारी सायंकाळी अटक केली आहे। बेल्ह्यात सुकुमार पंचानन बिश्वास हा बांगलादेशी तरुण 1990 सालापासून बनावट कागदपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करत होता। त्याच्या विरुद्ध दहशतवादी पुणे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड यांनी फिर्याद दिल्यानंतर आळेफाटा पोलीस ठाण्यात परकीय नागरिक कायदा 1946 कलम 14, पारपत्र अधिनियम 1967 नियम 3-6, पारपत्र भारतात प्रवेश परकीय नागरिक आदेश 1950 चे कलम 3A अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुकुमार बिश्वास आणि त्याची पत्नी ललिता या दोघांचे पासपोर्ट, व्हिसा, पॅन, आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, बँकेचं चेकबुक, पतसंस्था आणि बँकेच्या खात्याची ATM कार्ड, त्यानं केलेल्या आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे दहशतवादी पथकानं जप्त केली आहेत। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर करत आहेत। दरम्यान डॉक्टरची 5 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याचं आळेफाटा पोलिसांनी सांगितलंय। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह 1 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।